पॅरासिटामॉल पेक्षा फास्ट काम हे नव्हते बघा. एकदम किरकोळ कणकणी होती. म्हणलं गोळी खाण्यापेक्षा आधी तांबडा पांढरा पिऊन बघूया. मग काय थेट कोल्हापुरात मंगळवार पेठेत गुलाब गल्लीत आलो. अस्सल कोल्हापुरी थाळीसाठी प्रसिद्ध हॉटेल दौलत. जरा लवकर आलोय कारण गर्दी लय होत्या. नंतर लेले तो क्या लेले. मग आम्ही लेले दौलत थाळी. त्यामध्ये आपल्याला मिळते मटन फ्राय. ही टमाटोची फाक त्याच्यावर अशीच फ्री दिलेली आहे. चरचरीत असं कोल्हापूर पद्धतीचं मटन फ्राय. अंडा करी किंवा किमा वाटी असते. म्हणलं हे कोंबडीचा आज काय संबंध ठेवायचा नाही म्हणून किमा वाटी आणि ह्यो तांबडा पांढरा. आमच्या शेजारी आबा आहे. असं गल्लीत कुणाचा बी कार्यक्रम असला का नाही मटणाच्या जेवणाचा की शेल्क वाडा म्हणायचं. इचून घ्यायचं. असं मऊसूद फॉड चपातीच्या चिमटीत चिमडल्या मला आबाची आठवण आलती. एक घास खाल्ल्या पोट मेंदूला म्हणते वाव म्हण वाव. मग सपस तोपर्यंत मानवर नाही. फक्त मग चपाती आणावं, पांढरा रस्सा आणावं, तांबडा आणावं, एवढंच काय असेल. आणि नशिबाने हे फॉड आलं तर कुणाला सांगू ना कुणाला नको. खरं तर इकडं आले की रस्सा पिऊनच पोट भरलेला असते. पण भात जरा खावीना लागतोयच. मी 1-2 फोडं मुद्दा म्हणून मागं शिल्लक ठेवतोय भातासंग खायला. मग ते खाताना असं होते कोणती बिर्याणी आणि शेवटपर्यंत वाटीत रस्सा पाहिजे झुरक मारा. आता झाली बघा ढीग गर्दी म्हणून लवकर येऊन मी काम आवरलं आणि कणकणी बी गेली बरं का.